ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की मेहपत साक्षीची व्हिडिओ कॉलवर बोलत असतो. तो एक सोनं दाखवत असतो, म्हणत असतो, हे बघ, सोन्याचा हार सोन्याचा आहे, एका माणसाने दिला आहे, वेड्या भक्ताने. त्याचं पोरगं बरं झालं आहे, त्या वेड्याला असं वाटतंय की माझ्या कृपेमुळे बरं झालं आहे, म्हणून तो वेडा सोन्याचा हार देऊन गेला आहे. थांब, मी तुला दुसरं दाखवतो, असं म्हणून दुसरा मोत्याचा हार दाखवत असतो. हे बघ, असली मोत्याचा हार आहे, एका मोठ्या कंपनीच्या मालकाने दिला. त्याला असं वाटते की त्याच्या कंपनीत भरभराट झाली, ती फक्त मेहपत बाबा की जय करून झाली, म्हणून तो वेडा मोत्याचा हार देऊन गेला. एवढंच नाही साक्षी, थांब तुला दाखवतो, असं म्हणून समोरचा पैसा आणि जे काही सोनं असतं ते सुद्धा दाखवत असतो. हे पाहून तर साक्षीला धक्का बसलेला असतो. साक्षी म्हणत असते, अण्णा, म्हणजे आतापर्यंत तुम्ही जे काही काम केलं ते करून सुद्धा तुम्हाला कधी इतका पैसा भेटला नाही. त्यावर मेहपत म्हणत असतो, म्हणून तर ते सोडलं ना, आता गुन्हेगारी सोडली, आता त्या रस्त्यावर परत जायचंच नाही. आता फक्त एक गोष्ट करायची, ती म्हणजे मेहपत बाबा की जय म्हणायचं. असं म्हटलं की लोक त्यांची तिजोरी उघडतात, खाली करतात आणि आपली तिजोरी भरतात. असं म्हटल्याबरोबर इकडनं सचिन आलेला असतो. सचिन म्हणत असतो, तुम्हाला एवढ्यावरच खुश व्हायचं आहे का? त्यावर मेहपत म्हणतो, म्हणजे काय म्हणायचं दीक्षित तुला? त्यावर इकडनं सचिन म्हणत असतो, तुम्ही आता लाखो कमवत आहे, पण तुम्हाला जर कोटी कमवायचे असेल तर माझ्याकडे एक भन्नाट आयडिया आहे. असं म्हटल्यानंतर मेहपत म्हणत असतो, कोणती आयडिया? आता कोणती आयडिया आहे ते तर आपल्याला उद्याच्या भागात कळेल. आता इकडे दुसऱ्या बाजूला मधुभाऊंची तब्येत अचानकच बिघडलेली असते. सायली, अर्जुन आता धावतच आश्रमामध्ये गेलेले असतात. डॉक्टरही ते मधुभाऊंना चेक करत असतात. डॉक्टरांनी चेक वगैरे करून झाल्यानंतर इकडनं अर्जुन म्हणत असतो, काय झालं यांना डॉक्टर? त्यावर डॉक्टर म्हणत असतं, त्यांचा BP फार हाय झाला आहे. त्यावर सायली म्हणते, पण अचानक असं कसं काय डॉक्टर? त्यावर डॉक्टर म्हणत असतात, हे कोणत्या तरी ताणातून जात आहेत. हे बघा, आपल्याला विसरून चालणार नाही, गेले कित्येक महिने मधुभाऊ कोमात होते. ते आता नॉर्मल जरी होत असले तरीसुद्धा त्यांना काही काळ लागू शकतो नॉर्मल व्हायला. त्यामुळेच त्यांना कुठल्याही प्रकारचा ताण येता कामा नये, त्यांना फक्त आरामाची गरज आहे, असं म्हणून त्यांनी गोळ्या औषध लिहून दिलेले असतात. आता डॉक्टर तिथून निघून जातात. अर्जुनसुद्धा त्यांना सोडण्यासाठी बाहेर गेलेला असतो. आता सायली मधुभाऊंच्या शेजारी बसते आणि मधुभाऊंना म्हणत असतं, डॉक्टर काय म्हणाले? मधुभाऊ, ऐकलं ना तुम्ही खरंच कुठल्या तरी ताणातून जाताय का? तेव्हाही ते मधुभाऊ म्हणत असतात, नाही म्हटलं तरी आश्रमाची काळजी वाटतेच ना मला. कुसुम खूप मेहनती आहे, पण खाणारी तोंडं जास्त आहेत. माझ्या अंगात ताकद होती तोपर्यंत मी आश्रमाची काळजी घ्यायला समर्थ होतो, पण मला आता वाटत नाही की ते शक्य होईल. मी काही करू शकेल मला नाही वाटत. आता मधुभाऊने असं म्हटल्यानंतर अर्जुन म्हणतो असतो, मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, आश्रमाची जबाबदारी, ह्या सगळ्या गोष्टी पेलणं सोपं नाही आहे. भरपूर व्याप असतो मागे, मुलांची फी भरणं, बाकीच्यांच्या गोळ्या औषध बघणं, नेहमी कराची नोटीस येते. ह्या सर्व गोष्टी कोण करणार आणि कशा करणार मला हेच कळत नाही. ही जर जिम्मेदारी कुणाच्या तरी अंगावर सोपवता आली असती तर बरं झालं असतं, असंही ते मधुभाऊ म्हणत असतात. तेव्हा इकडनं सायली म्हणत असते, मधुभाऊ, तुम्ही काळजी करू नका, आश्रमाची सगळी जिम्मेदारी मी घेते, मी सांभाळते आश्रम. त्यावर मधुभाऊ म्हणत असतात, अगं पण तुझा संसार, तुझं सासर, हे सगळं कसं करशील तू? त्यावर सायली म्हणत असते, आणि हे माझं माहेर आहे मधुभाऊ, या घराने मला आधार दिला, तुम्ही माझ्यासाठी जे जे केलं त्याचं मोल मी कधीही फेडू शकणार नाही, पण माझ्या परीने मी जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही जशा प्रकारे आश्रम सांभाळत होतात अगदी तशाच प्रकारे मी आश्रम सांभाळू शकेल, याची मी खात्री देते तुम्हाला. असंही ते सायली म्हटल्यानंतर मधुभाऊ म्हणत असतात, अगं पण तू पोटूशीस, कसं करणार? 2 जीवाशीस तू आता, हे सगळं काही तुला झेपेल का? तेव्हा सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुम्ही नका काळजी करू, मी म्हणते ना, मी सगळं बघते, तुम्ही अजिबातच काळजी करू नका, आणि हे माझ्यासोबत आहेत ना, तुमची साथ आहे ना मला? असं अर्जुनला विचारल्यानंतर अर्जुन म्हणतो, हो बायको, मी कायम तुझ्यासोबत असेल. मधुभाऊंना मात्र इथे सायलीची काळजी वाटत असते, ती 2 जीवाची, हे सगळं काही कसं करेल? त्यावर अर्जुन म्हणतो असतं, मधुभाऊ, ती तुमची मुलगी आहे, आणि तुमच्या मुलीने एकदा ठरवलं ना की ठरवलं, ती नक्की करेल, नका काळजी करू. इकडे सायली म्हणत असते, हो मधुभाऊ, आजपासून वात्सल्य आश्रमाची सगळी जिम्मेदारी माझ्यावर, सगळं काही मी बघेल, तुम्ही अजिबातच काळजी करू नका. त्यावरही ते मधुभाऊ म्हणत असतात, आता माझ्या मुलीनीच ही जिम्मेदारी घेतली, त्यामुळे मला अजिबातच काळजी घेण्याची गरज नाही, तू सर्व काही बघशील याची खात्री आहे मला, असंही ते मधुभाऊ म्हणत असतात. सायली म्हणत असते, मधुभाऊ, फक्त तुम्ही आता आराम करायचा, काळजी अजिबातच करायची नाही.
सगळी आश्रमाची जिम्मेदारी मी घेते, तुम्ही अजिबात काळजी करू नका. असं म्हटल्यानंतर मधुभाऊंच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं. त्यांनासुद्धा फार आनंद झालेला असतो आणि त्यांचं टेन्शनसुद्धा गेलेलं असतं. आजच्या पुरतं एवढं. पुढील भागात आपण पाहत असतो की सायली आश्रम चालवणार आहे ही बातमी घरच्यांना कळलेली असते. तेव्हा कल्पना म्हणत असते, म्हणजे सायली तू आता आश्रम चालवणारच, सगळ्या गोष्टी तिथल्या पाहणार आहेस? तेव्हा सायली म्हणत असते, हो मी पाहणार आहे, कारण की मधुभाऊंना या कामासाठी दुसरा कोणावर विश्वासही नव्हता. मग मी म्हटलं की मीच ही जिम्मेदारी घेते. तेव्हा इथे सायलीच्या या निर्णयाला सगळ्यांनी साथ दिलेली असते. सगळ्यांना फार बरं वाटलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र ही बातमी प्रियापर्यंत पोहोचविलेली असते, ती म्हणजे राकेशने. आता जो काही सचिन असतो तो इथे प्रियाला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेला असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी राकेशने सांगितलेल्या असतात की वात्सल्य आश्रमाची जिम्मेदारी आता सायली घेणार आहे, ती सगळं काही तिथलं पाहणार आहे असं इथे राकेशने सांगितल्यानंतर इथे जी काही प्रिया असते ती फार खुश झालेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला सायलीचा आनंद गगनात मावत नसतो, कारण की तिला आश्रमाची जिम्मेदारी घ्यायची असते. मधुभाऊने आतापर्यंत जे काही केलं ते सगळं काही मला आता करायचं आहे, सगळ्यांची काळजी मी मनापासून करेल असं इथे सायली अर्जुनला सांगत असते. इकडे दुसऱ्या बाजूला मात्र प्रियाच्या डोक्यात खिचडी पकत असते. इकडे प्रिया सचिनला सांगत असते, तो आश्रम चालून त्या सायलीला अनाथाचा नाथ व्हायचं आहे ना, मग आता त्या अनाथाचाच वापर करून आपण सायली आणि अर्जुनचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकायचं, असं म्हणून दोघेही खुश होत असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.